तर ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होत असतानाच ठाण्यामध्ये मविया एकत्र लढण्याच्या तयारीत आहे। याबाबत स्थानिक नेत्यांच्या बैठका देखील पार पडलेल्या आहेत। त्यांच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती लागलाय। ठाण्यामध्ये मनसे 30 ते 35 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 45 ते 50, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 35 ते 40 जागा देणार असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसला देखील सोबत घेण्याचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत। काँग्रेस सोबत आल्यास त्यांना 5 ते 10 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे। तर अंतिम जागा वाटप आज किंवा उद्या निश्चित होणार आहे। सध्या शेवटच्या 5 ते 6 जागांबाबत बोलणी सुरू असल्याचं देखील कळतंय। आणि आज संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाण्यामध्ये देखील या दोन्ही भावांची युती होणार आहे हे तर आता जाहीर आहे, पण मविया सोबत लढण्याची तयारी केली जाते, त्यामुळे एकूणातच ही राजकीय समीकरणं नेमकी कशी असणार आहेत? प्रचंड विचार करून आणि भाजप आणि सेनेला टक्कर द्यायची असेल तर एकत्र लढूनच ही आपल्याला टक्कर देता येणार आहे, हा एकमात्र विचार करून गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या आणि त्यामधूनच हा एकत्रित महाविकास आघाडी लढण्याचा फॉर्म्युला समोर आलेला आहे। आता आपल्या हातामध्ये जो फॉर्म्युला आलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्या नुसार जर आपण विचार केला तर मनसेची ताकद आणि शिवसेना उबाठा गटाची ताकद जी आहे ती जवळपास सगळ्या जागांवर सेमच आहे। त्यामुळे काही जागांवर अजूनही बोलणी सुरू आहेत, पण शक्यता हीच आहे की मनसे ही 31 ते 32 किंवा त्यापेक्षा 2 सीट अजून त्यांना मिळतील। जवळपास 31 ते 34 जागांवर ही ठाण्यामध्ये लढणार आहे। शिवसेना उबाठा गट जो आहे त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे। त्यांना विधानसभेला देखील चांगली मतं पडलेली होती, लोकसभेला चांगली मतं पडलेली होती, त्यामुळे त्या ठिकाणी उबाठाला जास्त सीट देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूण 55 जागा ज्या आहेत, 50 ते 55 जागा या उबाठा गट जो आहे म्हणजे शिवसेना ठाकरे गट जो आहे तो लढणार आहे ठाण्यामध्ये। दुसरीकडे जर आपण विचार केला तर मुंब्रा कळवा हा जो भाग आहे, ठाणे शहरातला राबोडे हा जो भाग आहे, त्या ठिकाणी कोणत्याही इतर पक्षांची ताकद नाही, तर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची ताकद आहे। पण त्यात देखील 2 तुकडे पडलेले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मुंब्रा कळवा हा भाग असेल किंवा राबोडे हा भाग असेल, त्या भागातल्या 35 ते 40 जागा ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित जागा ज्या आहेत ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य आहे, मग इंदिरानगर परिसर असेल किंवा इतर काही मोजके पॉकेट्स जे आहेत त्या ठिकाणी किमान 5 जागा किंवा जास्तीत जास्त 10 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला देता येतील, असा एकूणच फॉर्म्युला जो आहे तो आता ठरवण्यात आलेला आहे। आता यामध्ये देखील अंतिम फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झालेला आहे, पण शेवटच्या 5 ते 6 जागा ज्या आहेत त्या अजूनही निश्चित व्हायच्या आहेत। त्यामुळे अजून अंतिम फॉर्म्युला हा समोर आलेला नाही आहे, मात्र आपण जो फॉर्म्युला सांगतो आहे त्यावरच अंतिमतः शिक्कामोर्तब होईल अशी जास्त शक्यता आहे, कारण की सूत्रांची त्यानुसार आपल्याला माहिती आहे। आता यामध्ये देखील एक गोष्ट जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी जागा देणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी उमेदवारच चेंज केले जाणार आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार आहे तो स्ट्रॉंग आहे पण ती जागा शिवसेनेला हवी आहे, त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार हा शिवसेनेच्या जागेवर किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे, म्हणजे मशाल या चिन्हावर लढेल। आणि ज्या ठिकाणी मनसेची ताकद जास्त आहे पण शिवसेनेचा उमेदवार स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर तो लढणार नाही, तर तो इंजिन या चिन्हावर लढेल, अशी देखील तजवीज जी आहे ती करून ठेवण्यात आलेली आहे। अंडरस्टँडिंग मोठ्या प्रमाणात करून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी ठाणे शहरामध्ये एकत्र लढेल आणि त्याचाच फॉर्म्युला आपल्या हाती लागलेला आहे। त्यामुळे 30 ते 35 जागा या मनसेकडे, 50 ते 55 जागा शिवसेनेकडे, काँग्रेसला किमान 5 ते 10 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो मागच्या महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष होता ज्याला 34 जागा मिळालेल्या होत्या त्याला किमान 35 ते 40 जागा या देऊ केलेल्या आहेत आणि त्यावर आज अंतिम शिक्कामोर्तब होईल, कारण की आज ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्याच्या नंतर सगळा फॉर्म्युला जो आहे तो एकाच दिवशी हा ठरवण्यात येईल आणि उद्या फॉर्म भरण्यास सुरुवात करण्यात येईल। ज्या ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार आहेत, ज्या ठिकाणी अगदी माहिती आहे की ह्याच उमेदवाराला तिकीट मिळणार आहे, त्यांना तर आधीच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही तयारी सुरू करा। त्यामुळे आजपासून ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याच्या नंतर उमेदवार आपले फॉर्म भरायला सुरुवात करतील। अगदी धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे उद्यापासून अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे। आज सगळं जागा वाटप हे यावरती शिक्कामोर्तब केला जाणार आहे, अशी माहिती ही एबीपी माझाच्या हाती लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।